बायको नवऱ्याला, संपलं का तुमचं वर्क फ्रॉम होम? नवरा, हो ना, आता ऑफिसला जावं लागणार. बायको, बरं ऐका. नवरा, काय ग? बायको, ऑफिस सुटल्यावर उशीर होणार असेल तर खूप काम होतं असं कारण सांगू नका. तुम्ही किती आणि काय काम करता ते बघितलंय मी गेली 1.5 वर्ष. एकदा बंड्या इंग्लिश केसाळ कुत्र्याला घेऊन फिरायला जातो. शेजारच्या काकू, किती गोड कुत्रा आहे हा, असे म्हणून पटापट त्याचा मुका घेऊ लागतात. बंड्या, अहो काकू, ऐकून तरी घ्या. काकू, अरे थांब, मला याच्या खूप पप्प्या घेऊ दे. खूप गोड कुत्रा आहे. काही वेळाने पप्पे घेऊन झाल्यावर काकू, आता बोल. बंड्या, अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे. नेपाळी नौकर सकाळी सकाळी, ओ साहबजी, मोटर खराब हो गए. साहेब खूप टेन्शनमध्ये येतो. आता मी काय करू? या मोटरला पण आजच खराब व्हायचं होतं. नौकर, क्या करू साहबजी, फेक दू क्या? साहेब, वेळा झाला का? संध्याकाळपर्यंत रिपेअर करून आणतो. नौकर, ठीक है साहबजी, तो फिर आज आलू में मोटर के बदले दाल डाल देता हूँ. बायको, अरे देवा, तुमच्या डोक्यातून तर रक्त येत आहे. नवरा, माझ्या मित्राने डोक्यात वीट मारली. बायको, मग तुम्ही काय करत होते? तुमच्या हातात काही नव्हतं का? नवरा, होतं ना, माझ्या हातात त्याच्या बायकोचा हात होता. मग काय, बायकोने दुसरी वीट पण टाकली. शेजारच्या काकूंना मुलगा झाला म्हणून बंड्या त्यांना बघायला गेला. बंड्या, काय काकू, कशा आहात? बाळ बीळ कसं आहे? काकू, बाळ मस्त आणि गुटगुटीत आहे, पण बिळाला टाके पडले आहेत. गुरुजी, बंड्या, आज डब्यात काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो देईल गुरुजी, पण तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा. एक दिवस मस्त ऊन पडले. पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला. तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले. पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला, काय झालं? मी तर बिस्किट घ्यायला आलोय, आई शपथ.